जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचा महाविजय डॉक्टर संजय कुटे यांचा 5व्यांदा विजय। जळगाव जामोद मतदारसंघात भाजपने काँग्रेसचा पराभव करत 5व्यांदा महाविजय मिळवला। या डॉक्टर संजय श्रीराम कुटे विक्रमी मताने विजय झाले। तर हा विजय मतदारसंघातील मातृशक्ती आणि मायबाप जनतेचा असल्याची माहिती अशी पहिली प्रतिक्रिया विजयानंतर आमदार डॉक्टर कुटे यांनी दिली आहे। निकाल घोषित होण्याअगोदरच मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। यंदाची निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी अस्तित्वाची ठरली। डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांचा 2019 मध्ये पराभव झाल्यावर ही काँग्रेसकडून त्यांना संधी देत ताकदीने लढण्यासाठी सर्व नेत्यांसहित प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती। सर्व समाजाला सोबत घेऊन यावेळी परिवर्तन करायचं म्हणून मत विभाजन होणार नाही याची खूप काळजी घेण्यात आल्याचं दिसून आलं। तर यंदा 4 उमेदवार रिंगणात असे होते की निवडणूक त्यांच्या भोवती फिरणारी ठरेल असं भाकीत करण्यात आलं होतं। यामध्ये परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत डिक्कर भाजपचे मते कमी करणार व त्यांचा लाभ काँग्रेसला होणार असं वाटत होतं, परंतु मतदारांनी सजगता दाखवत मतविभाजन टाळल्यानं भाजपची मतं फुटली नाही। इतकंच नाही तर डिक्कर यांना 4थ्या क्रमांकाची मतं मिळाली। वंचित बहुजन आघाडीने 3ऱ्या क्रमांकावर स्थान कायम ठेवलं। वंचितला जास्त मतं मिळाली तर ती काँग्रेसची कमी होऊन भाजपला लीड वाढवण्यास मदत होईल अशी आशा होती। भाजपकडून प्रचारात विकास आणि भविष्यातील व्हिजन तसेच लाडकी बहीण आदी विषयावर जोर देण्यात आला। सोबतच मतदारसंघात केलेली कामं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। माझा बूथ मजबूत बूथ हा पंतप्रधान यांनी दिलेला नारा या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखवला। विरोधकांनी खालच्या शब्दात टीकेचा भडीमार करून डॉक्टर संजय कुटे यांनी संयमानं सामोरं जात विजयाचा निश्चय करून आवश्यक ठिकाणी सभा घेऊन बाजू मजबूत करण्यावर भर दिला। एकही नेता नाही, सभाही नाही। निवडणूक म्हटली की उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाच्या नेत्यांच्या सभा महत्त्वाची मानली जाते, परंतु पहिल्यांदा भाजपचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी प्रचार काळात एकही नेत्याची सभा घेतली नाही। स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत महाविजयाची पताका फडकावली। या उलट काँग्रेसने पक्षाचे नेते मुकुल वासनिक यांच्या कॉर्नर बैठक घेऊन अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले। त्यात त्यांनी पक्षाच्या अस्तित्वाची निवडणूक असून आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी नेत्यांचे कान टोचले होते। ही एकी पाहून काँग्रेस परिवर्तन करेलच असा विश्वास खालच्या कार्यकर्त्यांमध्ये जागा झाल्याचं दिसत होतं। परिवर्तन महाशक्ती पक्षनेते छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ हॉट अशी सभा घेऊन त्या डॉक्टर संजय कुटे यांच्यावर आरोप केले होते। त्यांचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी या सभेतून कुटे यांच्याबद्दल खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केलं होतं। हे सर्व होऊनही भाजपने तगडी फाईट देत विक्रमी मताने विजय मिळवला। बॉक्स हाईट कम फाईट जादा या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांच्या उंचीबाबत बोलण्यात आलं होतं की गडी 5.5 फूट आहे पण कलाकार आहे। या वक्तव्याची खूप चर्चा रंगली होती। मात्र विजय होताच अनेकांच्या तोंडी हाईट कम फाईट जादाचे नारे होते। त्याचा प्रत्यय मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून आला। सूर्या मराठी न्यूज साठी संपादक अनिल सिंह चव्हाण, जळगाव बुलढाणा। जनार्दनाचा विजय आहे। त्याने जो विश्वास, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या 4 टर्ममध्ये मी केलेले कामं याला पाठिंबा जो जनतेने दिला, ही जनतेने निवडणूक उचलली होती आणि जनतेने जिंकून दिली। मी जनतेचा जनार्दनाचा खूप मनापासून आभारी आहे, त्यांचा धन्यवाद मानतो। आणि कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने संयमितपणे संयम ढाळू न देता ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी लढाई केली, शांततेमध्ये कार्यकर्त्यांनी नमस्कार। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।